हाय, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी शोगन्या मेकअप आर्टिस्ट. नवीन वर्षाचा सर्वात पहिले सण म्हणजे मकर संक्रांत. सुवासिनींचा हा सण. तर त्या दिवशी आपल्यामागे खूप घाई तर असतेच, पण थोडासा लूक करणं, चेंज, काहीतरी वेगळं नटणं सणासुदीच्या दिवशी हे पण इम्पॉर्टंट तितकंच आहे. चला तर मग बघूयात आपण या व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम टोनर करून घ्यायचं. रोज वॉटर यूज करू शकता. हे माझ्याकडे डॉट अँड कीचं टोनर आहे. तुम्ही इथे रोज वॉटर्स देखील यूज करू शकता. पूर्ण असं त्याने हायड्रेशन भेटतं. पूर्ण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत 2 मिनटं असं थोडंसं सोडायचं. त्यानंतरची जी स्टेप आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर देखील अप्लाय करणं गरजेचं आहे, कारण त्याने आपल्या चेहऱ्याला असं पूर्ण हायड्रेशन भेटतं. मेकअपच्या अगोदर हायड्रेशन भेटणं स्किनला खूप छान फायद्याचं आहे. जेणेकरून आपला मेकअप लाँग लास्टिंग होतो. इथे मॉइश्चरायझर पूर्ण फेसवर असं अप्लाय करून घेतलं, जेणेकरून खूप आपला मेकअप लाँग लास्टिंग होतो. तसंच थोडंसं 2 मिनटासाठी तसंच सोडून द्यायचं. मानेवर देखील मॉइश्चरायझर लावणं छान आहे. मानेवर देखील थोडंसं मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. त्यानंतर पुढची स्टेप आहे प्रायमर. प्रायमर स्किनवर लावल्यावर जिथे कुठे पोर्स असतात, त्यातून स्वेट बाहेर न येता, म्हणजे घाम बाहेर न येता, कारण जर घाम यायला लागला तर मग आपला मेकअप वितळून जातो. त्यामुळे प्रायमर जिथे पोर्स आहेत, म्हणजे पूर्ण फेसवरच तसं पोर्स आहेत तिथं थोडं जास्त चोळून घेतलं तरी चालतं, कारण जेणेकरून आपले पोर्स बंद होऊन आपला बेस त्याच्यावर छानपैकी अप्लाय होतो. त्यानंतर फाउंडेशन. हे माझ्याकडे फॉरएव्हर 52चं फाउंडेशन आहे, कारण मी एक म्हणजे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे माझ्याकडे फाउंडेशन आहे. तुमच्याकडे जे फाउंडेशन आहे, पण तुमच्या शेडचं, जेणेकरून थोड्या वेळानंतर ब्लॅक ग्रे असं पडायला नको. ते कॅमेऱ्यामध्ये थोडंसं व्हाईट जरी दिसत असलं तरी ते पूर्ण माझ्या शेड्सच आहे, कारण अप्लाय केल्यानंतर तुम्ही बघालच की ते पूर्ण स्किनमध्ये मिक्स होऊन जातं. छान असा लुक येतो. छान असा बेस पूर्ण सगळीकडे डॅब डॅब प्रकारे. मग माझ्याकडे ब्रश आहे, ब्युटी ब्लेंडरसुद्धा आहे. जे अवेलेबल असेल ब्रश, ब्युटी ब्लेंडर. बघू शकता तुम्ही किती फ्लॉलेस बेस दिसत आहे. सावळ्या रंगावर मेकअप करायला आपण घाबरतो की नको, जेणेकरून नंतर ग्रे पडेल वगैरे, छान नाही दिसणार खुलून. पण असं काहीही नाही. तुमच्या शेडचा उत्तम असा फाउंडेशन तुम्ही जर निवडला तर मेकअप हा उठूनच दिसणार, छानच दिसणार. फक्त प्रोडक्ट आपल्या स्किननुसार, आपल्या स्किन टाईपनुसार निवडणं गरजेचे आहेत, जेणेकरून मेकअप हा टिकेलही, छानही दिसेल आणि स्किनच्या बाहेर दिसणार नाही की खूपच व्हाईट झाला आहे की खूपच ग्रे झाला आहे. बघा, आता पूर्ण मानेवर वगैरे सगळीकडे फाउंडेशन लावून झाल्यानंतर अप्लाय केल्यानंतर डॅब डॅब प्रकारे, तर किती फ्लॉलेस बेस दिसत आहे. मी एक नवीनच यूट्यूबर आहे, सो माझी जर्नी ते मी स्टार्ट केलेली आहे, जेणेकरून असं माझ्याकडे काय हाय फाय क्वालिटीचा कॅमेरा वगैरे आयफोन नाही आहे. माझ्याकडे जो फोन आहे त्या फोनमध्ये मी शूट करून तसेच्या तसं, पण योग्य ती माहिती आणि गरजेची माहिती देत आहे. त्यामुळे कॅमेरा क्वालिटी वगैरे असं हे न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे आहे क्रीम कंटोर. थोडंसं जे डार्क शेड असतं आपल्या कन्सिलर पॅलेटमध्ये, जर तुमच्याकडे कन्सिलर पॅलेट नसेल तर छोटीशी इनसाईडची पॅलेट भेटते बघा, त्याच्यामध्ये पूर्ण करेक्टर भेटून जातं. त्यातला डार्क शेड असं थोडंसं आपला नोज वगैरे कुठं जिथे जिथे आपल्याला गरज आहे की बाबा थोडंसं क्रॉप करावं, तर आपण करेक्टरचा यूज करू शकतो, कॉन्टोरचा यूज करू शकतो त्या करेक्टर पॅलेटमधील.
मग असं छोट्याशा ब्लेंडरने ते संपूर्ण मर्ज करून घ्यायचं, पसरवायचं तिथल्या तिथेच. थोडासा कंटोरनी कसा शार्पपणा येतो, छान असा शार्पपणा येतो. त्यानंतर क्रीम हायलाईट, क्रीम कन्सिलरने फोरहेडवर, आपल्या नोज ब्रीजवर जे हायलाईट पॉईंट आहेत, आपल्या लिप्सच्या थोडं वरी लिप्स पाउडर आणि थोडंसं डोळ्याच्या खाली जर क्रीम कन्सिलर केलं आणि आता हे गालावर मी म्हणजे थोडंसं गाल आतमध्ये येईल त्याच्यामुळे थोडे हायलाईट दिसावं म्हणून तिथं क्रीम कन्सिलर करते, कारण जेणेकरून हायलाईट दिसावेत. डोळ्याखाली असं डेप्थ न दिसता की खोलगट भाग आहे ना तो, आणि हे हायलाईट पॉईंट जेणेकरून आपल्याला बघता क्षणी आपण हायलाईट झालं पाहिजे, म्हणजे तिथे दिसलं की हायलाईट होऊन जातं. त्यामुळे क्रीम कन्सिलरने पूर्ण असं हायलाईट दिसतं, उठावदार, थोडक्यात उठावदार दिसून येतं. आणि छान असं तिथल्या तिथले डॅप करून घ्यायचं, जास्त पसरवायचं नाही. हा आहे क्रीम ब्लश जास्त हेवी नाही आहे, थोडासा लाईट ऑरेंज कलर आहे, जेणेकरून जास्त म्हणजे जास्तच गाल असे हे नाही दिसता, परंतु ब्लशने लुक छान येतो म्हणून लाईट असा शेड आहे हा ऑरेंज इनसाईडचा क्रीम ब्लश आहे. खूप सुंदर लुक येतो याने सुद्धा, खूप छान हे ब्लश आहे. असंच तिथल्या तिथे ब्रशने, ब्युटी ब्लेंडरने आपण थोडंसं हे करू शकतो, स्मूथ. एक वेगळीच फिनिशिंग येते, स्मूथ असं हे ब्लश आहे, त्यामुळे मला खूप आवडतं हे ब्लश. आणि आता पावडर लॉक करण्या अगोदर आपल्या डोळ्याखालील क्रीज लाईन पडू नये म्हणून छोट्याशा ब्युटी ब्लेंडरनं ब्लेंड करून घेणं छान आहे, कारण जेणेकरून आपण जेव्हा पावडर अप्लाय करतो तेव्हा तिथे क्रीज लाईन न पडता छान असा बेस आपला दिसला पाहिजे. आणि संपूर्ण फेसवर असे डॅब प्रकारे लूज पावडर आहे, हे फॉरएव्हर 52चं आहे माझ्याकडे, तर हे लूज पावडरनी संपूर्ण बेस असा लॉक करून घ्यायचा. पावडर पफने आपला बेस पूर्ण असा छान प्रकारे लॉक होतो. पावडर सेट करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला बेस लॉक झाला पाहिजे. तो जास्त पावडर यूज न करता पुरेसा आहे तेवढंच. तसं मानेवर देखील पावडर असं लावून घ्यायचं. ही लूज पावडर आहे. पूर्ण असा मेकअपला सेट झालेला आहे, ते पावडर लॉक केलेलं आहे. त्याने नंतर मेकअप फिक्स करून झाला त्यानंतर थोडंसं 2 मिनटासाठी असं सोडून द्यायचं. खूप छान असा बेस दिसत आहे, एकदम नॅचरल आणि फ्लॉलेस बेस दिसत आहे. त्यानंतर आयब्रो डिफाईनमध्ये जास्त डार्क कलर न घेता थोडं ब्राऊन, लाईट असं ग्रे थोडासा कलर मिक्सिंगमध्ये आणि आयब्रो डिफाईन करून घ्यायचं. सेम सुरुवातीपासूनच जास्त कलर टाकायचा नाही, मधूनच अशा प्रकारे ब्रशने फिरवून घ्यायचं, जेणेकरून सेम दोन्हीकडील आयब्रोज डिफाईन होतील. दुसरी देखील तशीच त्याच साईडने त्याच शेपमध्ये डिफाईन करून घ्यायची. त्यानंतर आयशॅडोच्या अगोदर कन्सिलरने थोडासा बेस करून घ्यायचा,
मी लाईट पिंक शेडने सुरुवातीला क्रीज लाईनवर अप्लाय करून घेत आहे. पिंक लाईट आय शॅडो करत आहे. त्यातच थोडा डार्क पिंक कलर घेऊन परत तिथेच थोडं फिरवून घ्यायचं. सिंपल असे आय शॅडो, सिंपल असा आय मेकअप करत आहोत. त्यावर थोडंसा शिमरी इफेक्ट त्याच पॅलेटमधील शिमर, गोल्डन शिमर त्याच्यावर अप्लाय करून घ्यायचं, जेणेकरून थोडंसं हायलाईट होतं आणि छान अशी शायनिंग आपल्या आय मेकअपवर येते. त्याच कलरने थोडासा डोळ्याखाली इफेक्ट यावा म्हणून तोच ब्रश थोडासा फिरवून घ्यायचा, जेणेकरून वरचा जो इफेक्ट आहे तो खाली दिसून येतो. त्यानंतर आयलायनर, काजळ वगैरे याने आपल्या डोळ्याला छान असा शेप येऊन जातो, जेणेकरून आपले डोळे जास्त उठावदार दिसून येतात. ती काजळ असं छान असं अप्लाय करून घेतल्यानंतर आता लिपस्टिक आणि हेअरस्टाईलसाठी असं मिडलमधून असं पार्टिशन करून घेऊन इयर टू इयर सेक्शन काढून घेतल्यानंतर थोडंसं असं सिंपल असे हेअरस्टाईल करून घेता येते, जेणेकरून फास्ट देखील होते आणि छानही दिसते. मागून थोडंसा पफ केल्यासारखं हे करून टाकायचं. आणि मी इथे सिंपल अशी हेअरस्टाईल करत आहे, जे मागून वेणी टाकून घेतल्यानंतर फास्ट देखील होते. ही वेणी करून घ्यायची आणि असंच मागून गोल फिरवून घ्यायचं. वेणी करून घेतल्यानंतर मागून असं गोल फिरून त्यामध्ये युपिनाने ती सेट करायची, जेणेकरून ती लूज होणार नाही. युपिन लावून पूर्णपणे हेअरस्टाईल आपली हे तिथे फिक्स करून घ्यायची. त्यानंतर हा रेडीमेड गजरा, जेणेकरून एक छान असा लुक येतो. तो देखील युपिनने असा सेट करून घेतला. आणि हा आहे फायनल लुक. बघू शकता तुम्ही, सावळ्या स्किनवर आपण मेकअप करायला घाबरतो, तर न घाबरता आपले योग्य प्रोडक्ट निवडून आपण सुंदर असा मेकअप लुक क्रिएट करू शकतो आणि झटपट असा मेकअप आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.